चला आपण सर्वजण आज वांगण्यावरची टीम आज आपण प्रबळगड व कलावती दुर्ग या पदभ्रमणसाठी आलेला आहे. ट्रेक हा शब्द वापरायचा नाही आहे, कारण का ट्रेक हा फक्त फिरण्यासाठी जातात. आपण प्रत्येक किल्ल्यावरती ज्या किल्ल्यावरती जात असतो त्या किल्ल्यावरचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावणारे सर्व किल्ले पाहण्याचा आणि पदभ्रमंती करण्याचा आपण ध्यास आपल्या कंपनीने घेतलेला आहे. आणि या वर्षाची पहिला ट्रेक पदभ्रमंती आपण इथे सुरू करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आजचा आपला किल्ला असणार आहे प्रबळगड आणि कलावंतीन. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करतोय. अन्न खाऊन दिवस काढतोय, अन्न खाऊन दिवस काढतोय. ट्रेकची सुरुवात झालेली आहे कलावंतीन आणि प्रबळगड. मला चालायचे ट्रेक मध्ये पहिला पॉइंट सरांचा रावल्यासाठी. खाऊन पिऊन वाढलाय रावल्या. हर हर महादेव. मेन माणूस नाही आला शिवाजी वाघमारे. वरतून ढकलून दिला सगळ्या दगडे घेऊन खाली. तब्बल 1 वर्षानंतर ट्रेक करतोय आपण. लास्ट ट्रेक आपला जानेवारी मध्ये झाला होता आणि अजून 2 दिवसानं म्हणजे उद्या नोव्हेंबर संपतोय, म्हणजे 11 महिन्यानंतर आपण हा ट्रेक करतोय. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 4 गाड्या भरून कंपनीची लोक आहेत, म्हणजे 5 आणि 5 10 10 8 18 4 22 25 लोक आहेत आज. प्रबळगड कलावंतींकडचा ट्रेक चालू आहे. नवी मुंबई पनवेल जवळ. काय रे बघा बाबा, तुमच्या डिपार्टमेंटचा आहे तो. अरे इनोवा आली असती वर इथपर्यंत. होय अकाउंट मॅनेजर मयूर शिंदे यांची दमछाक. बिनवज्जाचं फिरलाय तुम्ही. आतापर्यंत वज्जे वाहिल्यात तिथं. तुम्ही स्वतःच वज्ज वाहिले. कशाचं काय
ही समोर आहे प्रबळ आणि याच्या बाजूला आहे कलावंतीन. कलावंतीन प्रबळ. ट्रेकचा 10% आणि मयूर सर नेहमीप्रमाणे सगळ्यात पुढे आहेत. सालाबाद प्रमाणे मयूर सर सुरुवातीला पुढे आहेत, शेवटी कुठे जातात काय माहिती. हा, नाही बोललं तर 5,000 रुपये. फिरत्या गप्प बसल की गप्प बसणार फिरत्या बसत नाही आम्ही. बसत नाही. आजचा दिवस माझा आहे भावानो. ओमनी आली असती घरी होय. 2 चाक इकडे 2 चाक इकडे. ओम्या दगड घेऊन जा घरला. काय करू आमच्या इथं लय दगडी एसटीव्ही प्लांटवर टाकायला. आमच्या इथं लय दगडी त्याला पावसाळ्यात आलो असतो तुम्ही अजून भारी झाला असतं का नाही. काय 2 दिवस सुट्टी म्हणायचं ऑफिसला. प्रबळगडला बघण्यासारखं तरी. होय खरंच आहे. मी भंडारी सरांच्या मानगुटीवर बसूनच निवद दे रे. तुम्ही वर नाही खाली असता. मी मानगुटीवर बसल्यावर काय होणार. वर येता तुम्ही. हे घरात चपाती बनवलं नसती कणिक आणून ठेवायचा खाली. थांबा खाली थांबा. आता चालू इडली सांबार 30% ट्रेक पूर्ण झालाय. 30% फक्त. अजून एवढं चढायचं आपल्याला. आणि रस्ता असा आहे पूर्ण दगडाचा. बघू हा आपला बिल्डर खांद्यावर उचलून घेऊन जायला आपल्याला. टेन्शन नाही घेत आपण. भाऊ हे समोर चालेल मयूर सर. मयूर सर खांद्यावर घ्यावं लागतंय मला. पुढे नाही खांद्यावर घ्यावं लागतंय. पुढे काय पुढे. ही मयूर सर बघा आमचं असलं मयूर सर. व्यक्तिमत्व सांगेल एवढ्या 2 शब्दावरून व्यक्तिमत्व कळायला असेल मयूर सरांचं. डायरेक्ट पुढे या म्हणते. शोभते का मयूर सर तुम्हाला. मला वाटलं इन्सेंटिव्ह देत चाल तुम्ही असं बोलताय. कॉमन थिंग झालं. कॉमन. हा पावसाळ्यानंतर चेंज होते ना. कॉमन झाले सगळ्यांना. घोषणाबाजी करणारे व्यक्तिमत्व चुकले वाटते कुठेतरी. ट्रेकची सुरुवात चांगली झाल्या पण बरीच लोक आत्ता माग आहेत पण परत सगळं आपल्या पुढे जातात. बघा आता सांगतो तुम्हाला. हा गाडी दगड. आता खरा चल मयूर सर चालत राहू आपण. चिंचोळा रोड आहे आणि चिंचोळा रोड मध्ये आपल्याला चढायचं आहे. विषय खोल आहे. हा रोड आहे असा. आता काय झालंय पोरांनी मागं गाणी लावली ती स्पीकरवर त्यामुळे आपल्याला आता जास्त व्हिडिओ बनवायला नाही तर परत कॉपीराईट क्लेम पडलं.
गडाच्या पायथ्यापासून पुढे आल्यानंतर थोडं या इथं आता उतार आहे, उलटा रिवर्स आहे. इथं 1-1.5 किलोमीटरवर आल्यावर 2 रस्ता आहेत. एक असा खाडा चढ आहे इकडं आणि हा थोडा कमी दम लागणार आहे इथं. तर आम्ही आणि भंडारी सरांनी हा रोड घेतलाय कारण जरा कमी आहे, चढ कमी आहे इथं म्हणून आम्ही हा रोड घेतलाय. तुम्ही बघू शकताय हे पूर्ण असं इथं उतार आहे. उतार म्हणजे कमी आहे, अशी गाडी वाट असल्यासारखं आहे. इकडे चालू आहे, बाकीची टीम तिकडे गेल्या. धाप लागण्यापेक्षा म्हटलं इकडनं निवांत जाऊ आपण. हे खाली आहे इथं उतरायचं. इकडे दरी असल्यासारखं आहे इकडे, आपल्या दरीने नाही जायचं. ह्या बाजून जाऊ आपण निवांत. जाईल तिकडे जाईल, नाही प्रबळगडकडे गेलं तर. हो हाय चला भंडारी सर, हो का इकडे येते असं फिरून. चला मे बी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येण्याची शक्यता आहे कारण विषय तसा आहे. पण बघू, सिंगल पार्टमध्ये कट करून जर झालं तर ठीकच आहे. आपण कमी दमछाक असणारा रस्ता घेतलाय. आता हा रस्ता कुठपर्यंत असं गाडी वाट असल्यासारखा आहे. जुना रस्ता असणार आहे गाडीचा, टू व्हीलर वगैरे येत असणार आहे तिकडं पूर्ण. ठीक आहे, गाडी वाट आहे. गिदाड गँग इथं बसले हो का. मित्रांनो आपण आता डायरेक्ट किल्ल्यावर जाऊ कारण कसं आहे ऊन व्हायले आणि बोलताना दमछाक लागणार आहे. त्यामुळे वरती डायरेक्ट किल्ल्यावर जाऊन शूट करतो आता डायरेक्ट. आधीमध्ये तुम्हाला थोडासा हे दाखवतो, पण डायरेक्ट किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पाय नाही लावायचा, डायरेक्ट जायचं आण घेऊन. काढ तुम्ही काय करू नका. तुम्हाला काय झालं एकदम तो थांबला माझाच होता. ओम्या अजून कार्यक्रम बाकी आहे. म्हणजे तुम्हाला चालवावं लागेल सर. बघा जबाबदारी घेत असाल तर. कुठं एमपीसीबीत ऍट टाइम मुंबई पुणे नाही, गैरसमज आहे. 50% किल्ला झालाय आता. काय या इथं आलोय आपण वर. शेवटपर्यंत साथ देणारा खमकर कार्यकर्ता कुठं गळून पडेल काय सांगता येत नाही. ऋषी आहे की ना ऋषी. हा होय, 20 रुपये खर्चल्यात वज्जवत नाही मला काठी. पैसे 20 रुपये खिशात वज्ज व्हाल माझ्या. होय 50% झाला, 50% राहिला आता. अजून अर्ध चढा ना एवढं. 50% किल्ला झालाय, 50% राहिलाय. एवढं दंबर मग अरे वर्षात नाही एकदा गेल्यावर कसं बोंबलायला काय व्हायचं. दम लागला असा जर आपण पोट भरून नाश्ता. किल्ला आता 60% चढलाय आपण. तर 2 लोक विजय सर, राहुल, भंडारी सर दिसतंय का. असंच राहायला लागतंय. दाढीवाला बाबा आणि सलमान खानची टोपी असं. एवढा राहिलाय किल्ला आता. इथं ह्या रोडनं जायचं आहे. ह्या रोडनं आलो. कुठे गेला दिसते का. हा ह्या रोडनं आलो, ह्या रोडनं जायचं वर, ह्या रोडनं. आणि इथं बसलोय. हे हम है नागेश्वर वन. काय हो ती लय बोलले की धाप लागते सर. आपलं काय होत आहे तरतरीत आहे. मला वाटत होतं काय होते काय नाही. निशान अमुते
निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीज धडके, मावळे आम्हीच घडणार, चाकर शिवबाचे होणार. निम्मी टीम गळपाटली आमची. आता आमची 2 जण वर गेल्यात. होय, 2 जण पुढे आहेत आणि आम्ही ही 2, 4, 5 जण फक्त इथं आहे आता आम्ही. काय वेळ झाल्यामुळं गड चढायला थोडा थकवा जाणवतोय. त्यामुळं आमच्या आलेल्या टीमपैकी निम्म्याला कमी असतील प्रीतम. हा, ती सगळी लोक आपली आता खाली थांबलेली आहेत. खाली जाऊन तर आपण पुढे सोडायचं नाही, पुढे जायचं आहे. हे! आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. तर हा आमचा या सीझन मधला हा पहिला ट्रेक आहे. सगळ्यांना सोबत घेऊन यायचं म्हणजे थोडासा निघत असताना वेळ होतो. जर आपल्याला एका दिवसामध्ये 2 किल्ले करायचे असतील तर कमीत कमी गडाच्या पायथ्याशी 8 वाजता तुम्ही दाखल झालं पाहिजे. होय, 4 वाजता घर सोडलं पाहिजे. त्याचं होताना दिसत नाहीये आणि म्हणून ऊन वाढल्यामुळे इथे दमछाक होते चढताना. परंतु आम्ही देखील ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत, या स्वराज्यात जन्मलेले आहोत आणि आम्ही आज कसल्याही परिस्थितीत 2 किल्ले करणारच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. इकडे बघा सर किती भारी, तिकडे पण बघा किल्ला. टोपी सरला गेला. कशाला गेलं ती? टोपी येत नाही आता. मंडळाकडून बाजूला झाली सगळी. आणि काय आलं पाटील सरांना सांगितलं वरती काय भेटत नाही. सर्वांनीच खाल्ले वरती काय भेटत नाही, पण सर्वांनी खाल्ले. चांगला आहे ट्रेक, दमछाक नाही, लांब आहे. ठीक आहे, निवांत जाते. अरे तुमच्या भारी आलो ना आम्ही. नाही इथून चढायला रिस्क आहे. आम्ही टोटल सर्वजण 24 जण आलो होतो, परंतु ऊन वाढल्यामुळे सर्वांची दमछाक होते. तर मुली खालीच थांबलेल्या आहेत आणि म्हणून किल्ल्याच्या पायथ्याशी सकाळी 8 वाजता पोहोचायला पाहिजे. परंतु प्रीतम कुमारचं नियोजन थोडंसं आमच्या सोयीत दिसत नाही. त्याला म्हणत होतो एक्सप्रेस वेने जाऊया, तर हा म्हटला नाही ओल्ड हायवेने जाऊ. त्यामुळे आमचा 1.5 तासाचा जो रोड रस्ता कमी झाला, वेळ आला तो इथे दमवायला आलाय आपल्याला. हो, लेकी बोले सुनी लागे. काय म्हणला होता आणि मुलीमध्ये एकटाच मॅडम आला. एकटे झाली संजीवनी. येते ते गावचे हळू येते. कोण कोण आले? थोडाच गड राहिलाय. थोडंच राहिलं पण लई वाट लागली, अख्ख्या पायाची वाट लागली. क्रॅम्प आलाय ना. आमच्या यशाच्या काय क्रॅम्प आलेला आहे, त्यामुळं पायात क्रॅम्प आला, क्रॅम्पला पाय आला दिस गड. स्निकर्स घालून आलाय. स्निकर्स नाही चालत. स्निकर चालत नाही ती. ट्रेकर आहे, 10 किलो केला म्हणलं आतापर्यंत तिनं स्निकर घालून. केलंच नाही एकदम. राहुल्या टोपी गावली. गावली सापडलेली आहे, राहुलची टोपी सापडलेली आहे. अय बिल्या, ते आमच्या मुलींना जरा दाखवा. स्माइल. बाळाला घेऊन आले तिकडे पुन्हा वरती. मगाशी पण ते गेले खांद्यावर घेऊन बाळाला द्या. हा, आता थोडं त्रासदायक चालू झालं सर. आता खरी कसोटी लागलेली आहे. तुमचा कुठला हा द ट्रॅव्हलर ना कसा? मराठी रायडर मराठी रायडर 507. 507 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आमचं ह्या हंगामातील किल्ले पदपर्वंतीचा हा पहिला किल्ला सुरू झालेला आहे. हळूहळू सौंगाड्यांच्या पायामध्ये सुरुवात झालेली आहे. आणि महाडची रणरागिणी
सर्व मुली खाली बसल्या असताना एक महाडमधील युवती या आमच्या सर्वांच्या बरोबर वरती आलेली आहे. मी भरपूर लिहिले होते रे आणि त्याला ते माझं व्हिडिओ टाकला तरी त्यांनी ब्लॉक करून टाकले मला की होय कॉपीराईट क्लेम पडते हो, त्यामुळे ते प्रॉब्लेम येतोय. बटन बिटन घ्यायचं अजून थोडा राहिला आता एवढा. इकडे इकडे अजून किल्ला वरती भरपूर आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये प्रथम पहिला पदभ्रमंती करत असताना शिवदास कांबळे ऍडमिन आणि एचआरचे मॅनेजर आहेत वांगणेरचे. त्याचबरोबर नुकतेच आजारातून उठलेले अजय जाधव त्यांच्या हाताला खूप मोठी दुखापत झालेली होती. दुखापत देखील त्यांनी अन्न पाणी हे कमी केलं आणि त्यांचं आज ते आपल्या त्या पदभ्रमंतीमध्ये सामील सोबत झाले. आहेत. त्यानंतर हे माळवातला खेळाडू मावळातला मावळातला थोरवे साईट वरती जातो का नाही आम्हाला माहित नाही, परंतु आमच्यासोबत तरी आज आलेला आहे. असं युवराजने मला काल म्हटला तुमच्यासोबत तुझा घेऊन जावा सर म्हटला. तर आलेला आहे. त्याचबरोबर ऋषिकेश फोंडे पहिल्यांदा हा मिरज मधील तालुका मिरज आणि सांगली जिल्ह्यातील आहे. प्रथमच आपल्या या ट्रेकमध्ये सामील झालेला आहे. दुसऱ्यांदा रायगडला आला की अक्षय सरांना फोकस केलं तुम्ही, त्यांना करा की. हाय. अक्षय भामरे पाटील नाशिकला जिल्ह्याला रिप्रेझेंट करतायत आमच्या या टीम मध्ये. त्याचबरोबर पियुष कुंभार जसं राम लखन मधील राम आहेत तसेच आमचे पियुष देखील स्वभावानं शांत वगैरे आहेत. आणि तुम्ही आता त्यांना उलटा कॅमेरा म्हणून दाखवलेला आहे तो नावा जाऊ नका प्रीतम तो लखन प्रमाणे आहे. लखन म्हणजे तुम्हाला लक्षात आलं गुंड लखन मधला अमरीश पुरी. ती पावसाळली ती सपले त्याचं पायाचा काम डोक्यात गेलाय. देवानंद ऑलवेज डॅनी शेलार मामा कुठलंही ऑकेजन असो तिथं हा कॅमेरा मोबाईल हा त्यांच्या डोळ्यावरती असणार. सॉरी कानावर हो गॉगल त्यांच्या डोळ्यावरती असणार आणि आय कार्ड कंपनी देखील त्यांनी लावलेले आहे. जणू काय त्यांनी सुपरविजन करतात काय असं प्लान टाकायचे आलेले आहेत. आणि ते स्टाईल मध्ये बहुतेक त्यांच्या सहकार्याशी संतोष पाटील यांच्याशी वार्तालाप करत असताना इकडे बसलेले दोघं. आणि हा आमचा सारथी तुमचा सारथी मध्ये श्रीकृष्णाने भूमिका निभावली होती. तसं श्रीकृष्णाच्या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे चतुराई त्यांची काय जशी ती दिसून येत नव्हती तसंच हा आमचा सारथी आहे. हा माझ्यासमोर एकदम आधी शांत असतो, माझ्या माघारी काय करत असतो काय. तर हा असा चतुर सारथी आहे आमच्या 93चा. चला तर आपण राहिलं कोण? एक राहिलं की सरकार कळी जाणार. सरकार वास्तविक पाहता मला माहिती नव्हतं की आज सरकार आपल्या टीम मध्ये सामील होणार हे मला माहिती नव्हतं. हा ही खरं मला सांगितले की महेश सर पण आले. यार मी मयूर सरांना फोन केला. हा आता आंघोळ करायलोय म्हणलं या लवकर सरांचं तुमचं झालं तर फोन सर आली होती आपली परत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जिल्ह्यात त्याच महाड्या भागातील संजीवनी शिंदे आपल्या ह्या सर्व मावळ्यांच्या सोबत एकटीच पुणे वरती आलेला आहे. बाकीच्या सर्व महिला या दमत्या होत असताना खाली थांबलेल्या आहेत किंवा ते हळूहळू वरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. फोनला रेंज आहे का? त्याला गाणी बंद कर म्हणा जरा. इथं जायचं आपल्याला. काय म्हणलं बसा. अरे कधीच नाही वापरायचा.
तिथनं आलोय चालत. निवांत बसलायस. बर, आता आम्ही दोघांनी 2 मॅगी हाणली. इथे थांबलो होतो नाश्त्याला, इथे बसलो होतो. आता कल्टी. आता डायरेक्ट एंड पॉइंट. कोणाला सांगू नका. आणि काय केलं सांगायचं नाही. गप्प बसायचं सांगायचं नाही कोणाला. हाय, सांगू नका. कोणी कलावंतीन आणि प्रबळगड केलाय कमेंट करून सांगा. जर फॉलो केला असेल तर. आम्हाला माहिती आहे तुमच्यासारखी मस्तीची लोक फॉलो करत नाही. की करा. राहण्याची उत्तम सोय, टेंट बिंड काटा किरा इथं. बाळू भुतांबरे नंबर कोणाला पाहिजे असेल तर हे असं आहे बघा. चला, आपण कलावंतीन नाही करणार आज. आपण आता फक्त प्रबळगड करणार आहे. कारण ऊन झालंय जास्त. आम्हाला झालंय लेट. सगळे नाव माझ्यावर आलंय. असू द्या, आता काय समजून घ्या तुम्ही. हे इथनं जायचं ना रे. भारी गिरी. चला आता पुढे जाऊन हळूहळू व्हिडिओ शूट करू. वालधरी जेवणाचं शेड आहे इथं. आता इथनं आपल्याला वर जायचं. सिमेंट रोड केला गिरी भारी. ही पावसाळ्यात भरलेलं असते बघ. कल्याण काय कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड. प्रबळगड इकडं. इथं आल्यावर प्रबळगड या रोडनं कलावंतीन इकंड आपल्याला जायचं आहे प्रबळगडला. चलो. ही इथं आहे प्रबळगड. आपल्या इथं जायचं आहे. आम्ही दोघंच आहे. आमची सगळी गेली पुढे. आम्हाला हौस होती नाश्ता करायची. केला नाश्ता. हा, बिबट्या आमचा नाश्ता करू शकतोय. ए पाहुणे शिस्तात चल. काही येऊ शकतंय. आवरा मला.
गेलीवर ती थांबतात मध्ये कटी जायचं आपण स्टॉप कुठे जाऊ दे. चारी बाजून झाड आहे ती. पान मारलं हम्म पान मारलं जाय. हम्म होय. आपण हात वर केलेला दिसत नाही रे त्यांना. कसलाय बघ आवाज येतोय. तिथं जायचंय, तिथनं जाऊन परत असं यायचंय, असं कुठेतरी जायचंय म्हणतोय तो पाहुणा आमचा. शेती आहे ही पाहुणे, शेती आहे ही. भात शेती असणार आहे इथं. आता पूर्ण जंगलात नाही जायचं आपल्याला. बघू, ट्राय करायचं, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर आहे की नाही. चला हळूहळू आपण आता तुम्हाला दाखवतो, कारण कसं आहे चार्जिंग पण टिकवायचं आहे मोबाईलमध्ये. व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तर आपल्या मराठी रायडर 507 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ बघत नाही, शेअर तर करतच नाही अजिबात. त्यामुळे व्हिडिओ बनवायची इच्छा होईना झाल्या, म्हणून एका वर्षानंतर तुम्हाला व्हिडिओ येतोय. पूर्ण जंगल आहे. त्यांचा आवाज येणार का आपला आवाज जाणार. आपला जात नाही, आपण खाली येणार आहे. हा ही बघा चारी बाजून जंगल आहे. पूर्ण जंगलातनं फिरवलंय आपण. कसे बोलतात विषय गोल. असा रोड आहे. आता असं चढायचं आहे सगळं पूर्ण त्या विसापूर सारखं. आता हालत खराब होणार आहे, बेकार. बघू शकताय कसं चालायचं सांगा. बघा तुम्ही, आत्ताच मॅगी खाल्ली होती मी पाहुण्यानं, सुनील. पाहुण्या उठ. एवढं जायचं आहे. आता काय करू, हे ठेवतो सगळं गुंडाळून आणि डायरेक्ट किल्ल्यावर. आता चालायची बोलायची ताकद नाही. भेटू किल्ल्यावर. मित्रांनो हे असं खडक चढत जायचं आहे. इकडं पण पुन्हा असं दगड आहे. हे असं हे बघा, आपण तिथनं आलोय. या इथं 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 इथनं आलोय आपण चालत. आता हे असं पूर्ण दगड चढायचं आहे. हो काही असा. आता आपण इथं होतो खाली, आता वर आलो दगड चढून. आई गो, सेम विसापूरचा ट्रेक असल्यासारखा आहे सेम. निम्म्यात नाही ना त्यात, सगळा दगड आहे असा. आणि ही वस्ती, एखादं घर इथं आहे. हॉस्पिटॅलिटी कशी असेल यांची काय माहिती. आता 20% राहिलं आहे. आणि अशी हालत खराब झाली ना हो काही. असं पूर्ण खडा चढ आहे. असं इथनं दाखवलं का नाही, इथनं हे असं खडा चढ आहे पूर्ण. ही नाही ही चढ बघायचं. पूर्ण खडा चढ आहे इथं. इकडे दाखवतो मग तुम्हाला कॅमेरा फ्लिप करून. हो का,
ही पूर्ण असा दगड आहे. ही वरपर्यंत तिकडपर्यंत जायचं, तिथपर्यंत जायचं आपल्याला तिकडं. आणि हा असा डोंगर आहे. काळं कातळ पाषाण आहे. चला निघू, नाही काय होतंय बसले की बसतंय. असू दे चल. शेवटी प्रबळगडावर पोचलो. 3-4 तासाची चढाई झाली आमची. पोचलो शेवटी. हालत बघा. थांब की पहिला फोन लावून विचार. आम्ही आता कलावंतीन दुर्गाची मठ बघायला जाणार आहे, व्ह्यू पॉइंट. आणि इकडे प्रबळगडाचं ह्या बाजूला आहे प्रबळ. आपण कलावंतींचं बघायला जाऊ आता. विषय हार्ड झालाय. कसं तर ट्रेकिंगचा व्हिडिओ टाकालोय, समजून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला शेवटी प्रबळगडाच्या इथं कलावंतीन दुर्गाच्या इकडं आलोय आपण. कुठं आहे ते कलावंतींचं? इकडं इकडं काय गेली? आमची हवा नसेल, तुमची मस्ती असेल. आम्ही बोलतोय सर, तेवढंच 5 मिनिटं मनात ठेवा आणि सोडून द्या, नाहीतर आम्हाला शाळा करताल आमची. कुठलं राजमाची तिकडं नाही, पांडवगड इकडं कुठं? करा ब्लॉग चालू करा, मी बोलतो मग. हो प्रीतम सर, आलो. थांब की एक मिनिट, जरा दाखवू दे. तिथून जे आवाज जातात हरे हरे तेरा लेता हूँ प्रज्वल. प्रबळगडाच्या बाजूला, कलावंतीन गडाच्या बाजूला आहे आपण आता. आणि ही जी दिसती ही काठीच्या बाजूला, ही कलावंतीन गड आहे. आणि ह्या किल्ल्यांचा उपयोग या ठिकाणी ह्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी बऱ्यापैकी केला जायचा. सगळी माझ्याकडेच बघायला लागल्यात. मलाच कळायचं बंद झाले, काय करू काय बोलू. हो काही सगळी बघायलेत माझ्याकडे ही बसलेली. तर चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण व्हिडिओ एंड करतोय. केला हो आपला ब्लॉग राहिला ना. गॉगल दे रे, वारा ना बस बस. हां भाई गॉगल दे. पैसा काढा. हे आलू से ते काढा. तर कलावंतीन दाखवला तुम्हाला. प्रबळगडावर आपण बघा. मयूर सर आपल्या बरोबर आहेत. आता झाले, आता इथं हा परतीचा मार्ग आहे माझ्या माग. इथं आपण आता जाणार. आता झाले टायमिंग 4-4:30 झाल्यात. 3 वाजल्यात. सॉरी 3 वाजल्यात. परतीच्या मार्गावर आहे. थांबा की, जाऊ तुम्ही. आलो मी. हा
आपण आता इकडे जाऊ आणि येऊ. परबळगडाच्या दुसऱ्या बाजूला चाललोय आपण. बघू लवकर आवरायचं, हे बाजून जायचं आहे, उशीर होतोय. पूर्ण जंगल आहे इकडे. तर विषय असा झालाय की आता जायला अजून तिकडे पुढे जायचं म्हणलं तर अर्धा पाऊण तास लागेल. ती बाकीचं सगळं बघायला म्हणून आपण आता कॅन्सल केले. रिटर्न चाललोय. हा, तिथनं गेलं तर उतरायला किमान 6:30 तर वाजतील. फोटो शेअर करतो म्हणा. हा, तर एखाद्याचा कोणाच तरी व्हिडिओ बघितला गावला तर बघा नेहमीप्रमाणे. फोटो टाकतो की हा, आम्ही फोटो शेअर करतो. आमची एक टीम जाऊन आली म्हणा. एक टीम जाऊन आली तिकडं. तुम्हाला आपल्या मराठी रायडर 507 इन्स्टा पेज किंवा प्रीतम कुंभार ह्या इन्स्टा पेजवर तुम्हाला त्याचे फोटो बघायला भेटतीलच. फायनली आपला अमिताभ बच्चन गावला मला शेवटी. आज कुछ तो बहुत हो गए तुम. आज तर पार्टी बनती आहे, पार्टी. अक्षय भाऊ पार्टी देणार आहे मला आज, माहिती आहे का? ती काढी काय रे? याला म्हटलं डोळ्यात काढी घालतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. मेरे पास गाड़ी है, बंगला है, बैलेंस है. हाँ. मेरे पास क्या है? मेरे पास ट्रेकिंग करने के लिए सेल्फी स्टिक और मोबाइल है. अरे यार, डायलॉग हुकला. तर चला या व्हिडिओचा एंड करू आपण. धन्यवाद. जसं येताना आहे तसंच रिव्हर्स मध्ये आहे. काय आहे नाही, चार्जिंग पण नाही मोबाईल मध्ये, त्यामुळं माफ करा. घ्या. चला, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. परत नवीन व्हिडिओ मध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.